आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून यांना मागणी करण्यात आली की आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील 5 स्थानिक आमदार असून या 5 आमदारापैकी एकालाही मंत्रिपद न देता यवतमाळ जिल्ह्यातल्या आमदाराला इथं पद देण्यात आलेलं आहे। आमच्या ह्या पालकमंत्र्याला सरासर नकार आहे, याचा विरोध आहे, याचा निषेध आहे। आम्हाला आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी हा पालकमंत्री हवा आहे। जर तुम्हाला ह्या 5 पालकमंत्र्यांमधून काही तुम्हाला रोष असेल, हे 5 पालकमंत्र्यांमधून आम्हाला नाही पाहिजे असेल, तर काँग्रेसचा आमदार आहे त्यांना तुम्ही पालकमंत्री बनवू शकता। आम्हाला काँग्रेस आणि बीजेपीशी काही लेणे देणे नाही। फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील महायुतीने पालकमंत्री द्यावं, कारण की आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशांनी आम्ही महायुतीवर विश्वास ठेवून आम्ही यांना निवडून पाठवलेलं आहे आणि हे विश्वासघात हे जिल्हा रहिवाशासोबत करत आहे। मागील 2009 मध्ये सुद्धा या बीजेपी सरकारने काय केलं होतं, नागपूर येथील रहिवासी इथे नाना शामकुडे यांना इथं आमदार बनून 2 वेळा त्यांना चान्स दिला होता। या चंद्रपूर जिल्ह्यातला कसलाही कुठलाही विकास नाही झाला आणि आज 2024 मध्ये सुद्धा तेच चालू आहे की आता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या आमदाराला इथे पालकमंत्रीपद देऊन आमच्या चंद्रपूर वासियावर अन्याय केलेला आहे। हा अन्याय मी कदापि सहन करणार नाही। आम्ही येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीला आम्ही दाखवून देऊ की तुमची जागा कुठे काय आहे। तर जर असंच चालत असेल तर आम्हाला हे महायुती सरकार नको। जर आमच्या स्थानिक लेवलवर आमच्यावर असा अन्याय होत असेल तर आम्हाला त्यांचा विरोध आहे। अतोनात कारखाने आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असून सुद्धा परप्रांतीय लोकांना इथं रोजगार दिला जातो आणि स्थानिक भूमिपुत्रांना इथं नाकारला जातो। हे सुद्धा बाब ACC प्लांट आहे, सिमेंट फॅक्टरी आहे, लोहा, सर्व असे अनेक उद्योग आहे। या अनेक उद्योगामध्ये सुद्धा परप्रांतीयांना आवडेजून काम देतात आणि हे भूमिका आता सुद्धा आम्हाला राजकारणात सुद्धा पाहायला मिळत आहे। तर आम्हाला ह्या सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून याचा तीव्र विरोध आहे। आम्ही आमची जर मागणी लवकरात लवकर पूर्ण केली नाही तर आम्ही येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर तीव्र भूमिका घेऊन आंदोलन करणार।